पळून गेला वा मोठ्या मोठ्या होलगेला केले हे बाळ तारकासूर स्वामी गेले स्वामींची चिंता तेवढा करू. व्यभिचार पुरे हा? झाला तेवढा व्यभिचार पुरे माझा मार्ग सोड. स्वामी गेले स्वामींचा तू विचार अरे, काय बोलले स्वामी गेले सोबत उमेला आणि हिमालयाला सुद्धा घेऊन गेले अरे नको हिमालय उमेची गरजच नाही हिम्याची मला मुळीच गरज नाही म्हणजे तुला उमेची गरज नाही उमेपेक्षा तू सुंदर आहे अरे मला तुम्ही आहे सुंदर. हे तारकासूर बोलता बोलता तुझ्या मुखातून मुखद्वार बाहेर पडता आहे उमेची मला गरज नाही मुळीच गरज नाही काय काय झालं तिच्यापेक्षा सौंदर्यवान हा? रूपवान मला वाटतं गुणवानही अशी तिच्यापेक्षा सुंदर जर का मिळाली तिची काय गरज मला बोलण्याचा अर्थ बोलण्याचा अर्थ एक कसा कोणता जाऊ दे उमा जाऊ दे हा आता विचार बदलला उम्यासोबत लग्नच करणार नाही म्हणजे तुझा विचार बरं झालं अरे जर का तुझा विचार बदलला असेल तर अशी या विश्वाच्या ठिकाणी एखादी स्त्री पहा आणि तिच्या समवेत लग्न कर तुझं चांगलं होईल ही स्त्री पाहिली पाहिलंच ना माझ्या डोळ्यासमोर ती स्त्री तुझ्या लग्नाला मी जरूर येईल शबाब मुळी चिंता करू नकोस तुला यावंच लागेल मला कोण म्हणतात तुला न्यास तू असेल नसशील तर लग्न सुद्धा होणार नाही. काय म्हणालास तू नसशील तर माझं लग्नच होणार नाही. अरे ज्याच्या गृही मी नाही ना तिथं शुभ कार्य होत नाही कारण मुळात मी त्याच्या घरी तिथं सुख शांती आहे ना म्हणूनच तुला माझ्या घरी नेणार आहे म्हणूनच काय म्हणालास म्हणूनच तुला माझ्या घरी नेणार आहे अरे वा जेणेकरून मला सुख शांती लाभेल बरं झालं हा? अरे मी चंचल आहे तशी मी कुणाच्या हस्ती लागत नाही आणि जर एखाद्याच्या घरी गेले ना तर जास्त काळ टिकत नाही ज्याने ज्याने माझा आतापर्यंत मला अविचाराने वागवण्यासाठी तत्पर झालेत ना त्याची काय काय अवस्था करून ठेवले तुला न्यास तसे आणि म्हणून तुला सांगते अरे एखादी अशी स्त्री पहा दानव कुळात तुझ्या असंख्य अशा स्त्री असतील आणि तिच्या समवेत तू लग्न कर छे! मी काय करावं हे तू मला सांगू नको मुळीच सांगणार नाही मी मला दानव आणि तुला सांगण्याचं- त्यापेक्षा सुंदर तू आहे अरे मी मुळात सुंदरच आहे हा? आणि म्हणूनच आणि सांगते तुला म्हणूनच मनाच्या ठिकाणी जडलेली ती इच्छा पडती असेल कशी कोणती तेज असावं तर सूर्यासारखं अरे वा तेज असावं तर सूर्यासारखं बराच अभ्यास करून आलेला दिसतोय प्रखरता असावी तर चंद्रासारखी हा? शीतलता असावी तर चांदण्यांसारखी वा? आणि साक्षात बायको असावी तर साक्षात तुझ्या हा, तारकासूर! बोलता बोलता तुझ्या मुखातून मुकुटधर बाहेर पडले अरे मी या साक्षात वैकुंठीची वैकुंठीच्या नारायणाची मी पत्नी आहे तू ज्यावेळी या वैकुंठात आलास त्यावेळी काय बोललास रे मी जरूर म्हटलं काय बोललास मात्या म्हटलं मग माता मी तुझी ना मग हा विचार तुझ्या मनात कसा काय येऊ शकतो माता जर तू मातेच्या बाबतीत हा विचार करत असशील तर तू पुत्र म्हणून सांगण्याचा तुला अधिकार प्राप्त होत नाही मी तुझा- परत तुझा सुद्धा जन्म एका मातेच्या कुशीकुलात जन्माला आलेला आहे तू आणि जर त्या मातेच्या मनात तू लग्नानंतर करत असशील तर काय तुझी मला निर्लज्ज म्हटलं मग हरकत नाही निर्लज्जम सदा सुखी मी आहे या विश्वाच्या ठिकाणी माझ्या आजोबांनी मला सांगितलेलं आहे या विश्वात जर का जगायचं असेल कुठेतरी लाज विकून टाका तिचं तर पुढे जायची म्हणून शाबास, तारकासूर! निर्लज्ज म्हणल्यानंतर काही अरे पुरुष म्हणून सांगण्यास तू लायक नाही कारण आता तू मर्द म्हणून सांगत होतास ना देवाला काही काहीतरी बोलत होतास तू ऐकलं तिथं होती मी वैकुंठात वा अरे असा पुत्र एखाद्या मातेच्या जन्म कुशीकुलात जन्माला येण्यापेक्षा एखाद्या धनाच्या जन्माला आला असेल तर त्याचा काहीतरी उपयोग झाला असता अरे तुझ्यासारखा पुत्र जन्माला येऊन ती माता तोंडाला काळा फाशी
माता म्हणतो. ती माता म्हणजे माझी जन्मदाती माता हो. होय ना? आणि माझ्या मातेच्या इच्छेसाठी मग तुझ्या साक्षात या वैनंत्यावर मी आक्रमण केलं. मग तुझ्या दरबार हस्तगत करून घेतलाय. बाकीच्या मातेचं मला सांगू नको. मग प्रथम या वैकुंठात आल्यावर मला माता म्हणून का नमस्कार केला? या प्रश्नाचा जोपर्यंत तू उत्तर देत नाही तोपर्यंत दुसरा प्रश्न करू नकोस तुम्हाला. तेव्हा मी माता म्हटलं होतं, होय ना? पण त्यानंतर मी आता काय म्हटलं? माझे विचार बदलले. ज्यावेळी इथून उमा गेली त्यावेळी विचार बदलले आणि माताही बदलली. अरे मग कसला तू राजकर्ता? अरे कसला तू असुर कुळाचा राजा म्हणून सांगण्यास तुझी योग्यता नाही. कारण क्षणोक्षणी बदलणारा तू आणि म्हणे या विश्वावर राज्य करणार. अरे कसला तू राजकर्ता? माते पहिले तर पुनश्च तुझ्या मुखातून माता आहे उच्चार निघताय आणि म्हणूनच पुत्राचं कर्तव्य मी तुला सांगतोय. ऐक. कारण आहे. अरे पुत्राचं कर्तव्य कोणतं असेल तर आईच्या पल्लवात राहून तिचं संगोपन करणं नव्हे तर माता पित्यांचं प्रत्येक इच्छा आकांक्षा परिपूर्ण करणं हे पुत्राचं कर्तव्य. तू माता मला म्हणतोयस ना? मग सांग हा व्यभिचार तुझ्या मनात आलाच कुठून? सांगतो जरा. माता म्हटलं यालाही कारण आहे. मी माता म्हटलं आणि तुझ्यावर मोहित झालो म्हणून तुला राग आला. मुळीच नाही. आता बघ, मुळीच राग येत नाही. मगाशी आल्या मी देवाला प्रश्न केला. त्याच्याशी माझं देणं घेणं काही नाही. मोहित झाला. त्याच्याशी देणं घेणं माझं काहीच नाही. तू मला माता म्हणाला होता मग पुत्रासमवेत अगं, माझं ऐकून तरी घे. ऐकण्याची इच्छा नाही. ऐकण्याची इच्छा नाही तर चालती. माझं ऐकून घ्यावं लागेल. का म्हणून? अरे साक्षात तू माताचा त्याग केलास आणि वैकुंठात तू आलास. मी तुझ्यापर्यंत आले नव्हते. ब्रह्मदेव स्वतःच्या कन्यावर मोहित हे तुला झाला. कोणी सांगितलं? तर मी माझ्या मातेवर मोहित हे होतो. तुला कोणी सांगितलं? देवता जसं हे तुला कोणी सांगितलं ते सांग. हे सुरुवात देवताने तुम्ही केली. कोणी सांगितलं तुला? हे माझ्या शास्त्रानुसार बोल. तुझं शास्त्र मी मानत नाही. हा? हे तुला प्रथमता कोणी त्यावेळी तू जन्माला आला होतास का? मग तुला कुणी सांगितलं? काय ते? पुत्र मातेसोबत विवाह करू शकत नाही. कोणी सांगितलं? या विश्वाच्या ठिकाणी आतापर्यंत जर पुत्राने मातेसमवेत जर विवाह केला ना हा? तर अरे ती पिता पाहता पुत्राचं नातं तुटेल आणि म्हणून तुला सांगते आहे. नातं तुटलं तरी हरकत नाही. मला त्या नातं तोडायचं आणि तुला पत्नी म्हणून मला स्वीकार. काय तुझी हिंमत लागून गेली? तुला ज्ञात नसेल या विश्वाच्या ठिकाणी लक्ष्मी अरे आतापर्यंत कुणालाही प्राप्त झाली नाही. अरे तुझ्यासारखे आले किती आणि गेले किती नव्हे तर म्हणून मोकळे झाले. सापडत धारकासून तुला जर या विश्वाच्या ठिकाणी 4 दिवस सुखानं जगायचं असेल चांडा चालता होय तो. तेवढ्या मरण्याचा विचार मी माझ्या आयुष्यात कदापि केला नाही. लढे त्या रक्ताचा देवसापर्यंत लढत राहणार आहे. हे तारकासूर झाला तेवढा तमाशा पुढे. याच्या पुढे तुझं काही होऊ नये असं तुला वाटत असेल चांडा चालता होय तो. गावाला मुळीत जाईल. तुला घेऊन जाईल त्याच वेळी इथून जाईल. अरे तुला ज्ञात नसेल स्त्री प्रेमाने रावते गळा आणि केसाने कापते गळा. सापडत तुझा गळा कापू नये असं तुला वाटत असेल चक्क जामुला तुझं
फसली म्हणजे फसली. मुळीच नाही रे बाबा. हा? जे तू तावातावाने बोलत होतास, बेंबीच्या नेटापासून उरडून सांगत होतास ना, असं बोलावं लागतं, तरच काहीतरी मिळतो. हे मला आज नाहीतर मिळणार पटलं. नाही. कारण काय असेल, या वैकुंठात राहून राहून मला सुद्धा कंटाळा आला होता. हा. होय तर. अरे आम्ही सुद्धा आमच्या मनाने काहीतरी ठरविलं होतं, पण ते राहिलं बाजूलाच. आणि तुझ्या समवेत मी तांडव काढलेलं नाही कसं तुला पाहिलंच ना, आमचे हे कशा पाठीला पाय लावून पळून गेले. त्यांचा काही आमचा थोडा सुद्धा विचार केला नाही रे बाबा. आम्हाला इथं सोडिलं या दैत्याच्या तावडीत आणि आमचे हे पळून गेले. असा पळकुटा नवरा हवा कुणाला? होय तर. पळकुटा नवरा पाहिजे कुणाला? माझे जे काय बोलायचं त्या ते कर. स्त्रीची पळकुटा नवरे करण्याची इच्छा बाबा नसते रे. आता पुढे अरे तुझ्यासारखा शूरवीर जर एखाद्या स्त्रीच्या जीवनात आला ना, तर त्या स्त्रीचं भाग्य उजळून जाईल. आणि म्हणून प्रथमतः तुझी परीक्षा घेतली. आम्ही देवता आहोत. एखाद्या भक्ताला उंचशा कसोटीच्या कड्यावर उभं करावं. तो जर भक्त उतराई झाला ना, तर त्याला भरभरून द्यावं. त्या भक्ताच्या इच्छा आकांक्षा साऱ्या लांबड लावू नको, थोडक्यात काय ते सांग. नाही. अरे लांबून का लावते तुला ज्ञात आहे? एवढं का बोलते? अरे कदाचित पुनश्च केवळ मी तुला भेटणार नाही. हा. आणि म्हणून आज योगायोग आहे. आणि त्या योगायोगा करवी कशी माझं आता मोठ्या मोठ्या वल्गणा करेल. मातेचा आणि पुत्रात विवाह होणार नाही. नाही रे बाबा. आता कुठल्या शास्त्र आधारानुसार माझ्याजवळ प्रेमाची याचना. अरे तुझ्याजवळ प्रेमाची याचना मी करत नाही. मग पण नवरा कसा असावा या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक भक्ताला पटावं. प्रत्येक भक्त भक्तीने ना समजावं. म्हणून मी थोडा वेळ का होईना, नव्हे तर आयुष्यभर का होईना, तुझ्यासारखा जर जोडीदार मिळाला ना, आणि माझ्यासारखी जर तुला सहपत्नी तुझ्या इच्छेसाठी आहे, माझी इच्छा तुझी इच्छा आहे ना, नको तू म्हणजे माझ्या इच्छेसाठी चालेल. आतापासून माते म्हणणं बंद. होय ना? हो बरं चालेल, तुझ्या पण इच्छा. आता आमची इच्छा, आता तुझी जर इच्छा परिपूर्ण करायला हवी असेल ना, तर आमची इच्छा, आणि ती इच्छा म्हणजे कोणती असेल? आम्ही देवा म्हणजे आम्ही ज्या मातेला आतापर्यंत भजिलं पूजिलं, त्या मातेजवळ एक नवस केला होता. होय तर. माझ्यासाठी. अरे तुझ्यासारखा नवरा जर आमच्या नशिबात आला ना, तर भाग्य उजळून जाईल आमचं. हो की वा नाही? वा 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 वा. आणि म्हणूनच माझ्यासाठी. अरे तुला पाहता क्षणी अगदी आमचं मन आम्हाला हसवून गेलं. काय सांगू? अरे नवरा असावा, जोडीदार असावा तर तुझ्यासाठी. पण आता आमची इच्छा काय? तुझ्यासारखा नवरा जर मिळाला ना, तर त्या मातेला मी नवस केला होता, तो नवस माझा नवरा परिपूर्ण करेल. नक्कीच करे. होय ना? माझ्या इच्छेसाठी. तुझ्या इच्छेसाठी. माझ्या इच्छेसाठी हो. काय सांगतो? नक्की. होय ना? कारण होणाऱ्या पत्नीची इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यालाच नवरा म्हणतात. वा. मग ऐक. नाही तर तो पळपुटा. अरे ते पळकुटे कुठे? त्याच्या विचारात सोड. तू का कपटी? होय ना? त्या काळाचा विचार सोडूनच. बरं, हरकत नाही. आता माझी इच्छा, आणि ती इच्छा म्हणजे कोणती असेल, तर त्या देवीला मी नमस केला होता. ज्या नवऱ्या समवेत मी लग्न करणार, ज्या पुरुषा समवेत मी लग्न करणार ना, तो पुरुष माझा नवस परिपूर्ण करणार. नक्कीच करणार. कोणता नवस? लवकरात लवकर. आता नवस हात असून हलवायचे नाही, हा. पाय असून चालायचं नाही, डोळे असून पाहायचं नाही. आणि जर का असं केलं त्या नवऱ्याने नाही ना, तर तो नवरा लवकर मारेल. थांब, थांब. तुला मारायचं आहे? छे, छे, छे. नाही ना?
मला मरायचं नाही आणि मला मारणाराही कोणी नाही. अरे तुला मारायला जन्माला अजून आला नाही. पाय आणि असून येणारही चालायचं नाही. नाही, हा. हात असून हलवायचा नाही, नाही. डोळे असून पाहायचं नाही. होय तर फक्त ऐकायचं आणि या शेवर बसून नवऱ्याचं तळपट लवकर कर. कोणीच नाही. कशी सावरू तुझं भाग्य खरं कुठे 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 चुंबन घेतलं काय करावं लागतंय चाललंय. अरे तू शोधतोय म्हणून मी शोधतोय काय शोधतो कुणा ठाऊक नाराजा गेली कोण तित्ती कोणती तित्ती किती लक्ष्मी. आ, हे लक्ष्मी नारदा लक्ष्मी तुला पाहून लाजलेली असेल. हा मला पाहून नाचते असेल बरोबर आहे इथंच कुठं तरी असणार. हा आता जर तुझं काम झालं असेल दोन तरुण मनाच्या मध्ये जर तिसरं मन आलं तर त्यांना ती लाज वाटते ना आता कुठं कुठं प्रेम रंगात येईल. अरे बापरे तेवढ्यात तू आली. आ, हा आली का? काय ते प्रेम हा? काय तो सहवास वा 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 नारदा हो इथे कशाला कडमडायला. कडवडायला तुझे डोळे उडायला आलो अरे काय मिठ्या मारतोय नारदा अरे कुणाला मिठ्या मारतोय अरे ती तुझ्या मिठी देणार नव्हे हा, त्या स्त्रिया अशा असतात कशा प्रेमाने लावतात लळा प्रेमाने लावतात लळा गळ्यात घालतात का आणि केसाने कापतात का आणि केसाने कापतात बोलण्याचं कारण मला तिथला अनुभव नाही पण तू सांगतोय अनुभव नाही हो. तुझ्या
तुझ्यासारखा हुशार माणूस या विश्वाच्या ठिकाणी. नशीब मान्य केलं. नारायण नारायण. हे, नारदा बोलण्याचा अर्थ आता तू म्हणालास ती लक्ष्मी होती. हा. लक्ष्मी चंचल आहे. ती कुणाच्या हात लागत नाही. तिला तुझ्या हातावर दिली तुरी आणि ती गेली तुरी.